मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। सकल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीवरती परिणाम झाला। हार्बर मार्गावरती चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले। पाणी साचल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक उशिरानं सध्या सुरू आहे। विद्याविहार ते सायन दरम्यान रुळांवरती पाणी साचल्यानं सध्या लोकलवरती परिणाम झाला। पनवेलमध्ये रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे खांदेश्वर रेल्वे स्थानकामध्ये पाणी साचले। सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा सगळ्यात मोठा फटका सहन करावा लागला। नवी मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। याचा फटका रेल्वे स्टेशनला सुद्धा बसलाय। वाशी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पहाटे पाणी साचलं आणि याचा त्रास प्रवाशांना मोठा सहन करावा लागला। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशन पाण्याखाली गेले। पोलीस स्टेशनमध्ये पाणी पावसाचं शिरल्यानं रात्री जोरदार पाऊस झाला आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पाणी भरलंय। मुंबईतील विक्रोळी पार्कसाइट येथील जलकल्याण सोसायटीजवळ भूस्खलनाची घटना घडली। या दुर्घटनेमध्ये एका झोपडीवरती टेकडीवरून माती आणि दगडांचा ढिगारा कोसळला आणि याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला। रायगडला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यानुसार पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। रायगडमधील सर्व नद्या आणि नाल्यांना इशारा पातळीपेक्षा कमी आहे, त्यामुळे आता प्रशासन मात्र आता सतर्कतेवरती आले। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 4 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। रात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी लावली गेलेली आहे। मालवण वेंगुर्ला भागामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावलेत। या पावसामुळे सध्या जिल्ह्यातील धान पिकांना मोठा फटका बसला। गोंदियामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं हजेरी लावली।